एक महत्त्वाची बातमी, वकील निलेश ओझा यांना 2020 मध्ये झालेल्या शिक्षेला स्थगिती. कोर्टात दंडाची रक्कम भरल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आल्याचं ओझा म्हणाले. दरम्यान कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी निलेश ओझा, राशिद खान पठाण आणि विजय कुर्ले यांना 3 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. तिन्ही वकिलांना कोर्टाने 3 महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी 2000 दंड ठोठावला होता. ती जी शिक्षा होती सुप्रीम कोर्टाची, ती सुप्रीम कोर्टाच्याच लार्जर बेंचने स्टे दिली आहे. त्याच्यानंतर आम्ही जे रिट पिटिशन फाईल केली होती त्याच्यामध्ये त्या शिक्षेला सेटअसाइड करून जे चुकीनं शिक्षा देण्यात आली त्याच्यामध्ये आम्हाला कॉम्पेन्सेशन देण्यात यावं अशी आमची रिट पिटिशनमध्ये मागणी आहे. ती रिट पिटिशन ही ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांच्यासोबतच्या रिट पिटिशनला टॅग केली आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कॉग्निझन्स घेऊन नोटीस काढले आहे आणि ते मॅटर सब ज्युडिस बिफोर सुप्रीम कोर्ट आता सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. पण ती जी शिक्षा आहे ती स्थगिती देण्यात आली.